नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये बघूया महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या. रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील लायन्स क्लबच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. लायन्स क्लब अलिबाग पोयनाड आणि नवरात्र उत्सव मंडळ नागझरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी 65 जणांची तपासणी करण्यात आली. आदिवासी वाड्या वस्ती कॅटरॅक्ट मुक्त करण्याचा लायन्स क्लब अलिबाग पोयनाडचा मानस आहे. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष गुरुनाथ माळी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव प्रगती सिनकर, नागझरी नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य आणि सभासद तसंच नागरिक उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. सध्या सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू आहे. पेण, पाली, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघातील दक्षिण रायगडचे भाजपा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी पेण शहरातील गणेश मित्र मंडळ, कोंबडपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातील देवींचं दर्शन घेतलं आणि मनोभावे पूजा आरती केली. यावेळी वैकुंठ पाटील यांचा मंडळाचे खजिनदार अतुल पाटील आणि शर्मिलाताई पाटील यांचे साडी नारळाची ओटी भरून हळदी कुंकू लावून महिला मंडळाच्या वतीनं जयवंती पवार यांच्या हस्ते मंडळाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश मित्र मंडळ खजिनदार अतुल पाटील, मंगेश नाईक, जयवंत पवार, रवींद्र बांधणकर, आप्पा पवार, आनंद पवार, संतोष वाघ, गणेश पवार मंडळाचे सदस्य आणि सभापत, आळीतील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. त्याबद्दल मी तुमच्या या मंडळाचे खरंच मनापासून आभार मानते. खरं म्हटलं तर नवरात्रीमध्ये आपण 9 देवीच्या रूपांची पूजा करतो, पण इथं साक्षात मला सर्वच देवीची रूपं इथे तुमच्यात दिसत आहेत आणि मन भरून आलेलं आहे. असंच प्रेम आमच्यावर असंच ठेवा आणि परत बोलवत जावा, आम्ही येत जाऊ सर्वजणी. आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते नवरात्रीच्या. प्रथम नवदुर्गेला या ठिकाणी वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, कोंबडपाडा विभागातील सर्व मंडळी. खरं म्हटलं तर याच्यामध्ये अनेक मित्र आहेत आमचे, अनेकांचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सहकारी सुद्धा आहेत. या सगळ्यांना या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. कारण खरं म्हटलं तर आमचा दौरा सकाळी चालू झाला की रात्री 12 वाजेपर्यंत संपत नाही, परंतु आज आम्ही पेणकरांसाठी, पेण वासियांसाठी, पेण शहर वासियांसाठी खास वेळ दिलेला आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना पक्षामध्ये अत्यंत शिस्तबद्ध काम होतं आणि पक्षामध्ये एवढं काम करायला लागतं की त्याच्यामध्ये आपल्याला वैयक्तिक सुद्धा वेळ मिळत नाही. परंतु या सर्व मंडळीवरती माझं विशेष प्रेम आहे. मी या भूमीवरती खेळलेलो आहे, या भूमीमध्ये बागडलेलो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उद्योग क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असेल आणि शैक्षणिक क्षेत्र असू द्या, याच्यामध्ये मार्गस्थ आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. मला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे की आपण अत्यंत जीवाभावाने आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या मंडळाचा हा जो काही कार्यक्रम आहे, दरवेळेला जो काही कार्यक्रम होतो तो कार्यक्रम उत्साहाने पार पाडत आहे. सगळी मंडळी आपापली सगळी कामं बाजूला ठेवून या मंडळाच्या पूर्ण उन्नतीसाठी प्रयत्न करत असतात. निश्चितपणे माझ्यासारख्या काही छोट्या कार्यकर्त्याकडनं ज्या ज्या वेळेला तुम्हाला काय मदत लागेल, ज्या ज्या वेळेला काय सहकार्य लागेल, त्या त्या वेळेला आपल्या पाठीशी उभं राहायचं या ठिकाणी आग्रह देतो आणि थांबतो. जय हिंद. पेण तालुक्यात बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा शारीरिक आणि मानसिक दृष्टीने विकास होण्यासाठी 21 वर्षांपूर्वी सुहित जीवन ट्रस्ट सुरू करण्यात आले. यातील 150 लहान मोठ्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी त्यांना विविध कलात्मक वस्तूंची माहिती देण्यात येते, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी दिली. विविध प्रशिक्षणाबरोबरच मतिमंद मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून संस्थेत सण साजरे करण्यात येतात. दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पणत्या, आकाशकंदील, सुवासिक मेणबत्ती तसंच ज्यूट बॅग, काथ्याच्या पायपुसण्या, हँडमेड फूल बुके, कागदी बॅग अशा विविध वस्तू बनवल्या जातात. याचं त्यांना मानधनही दिलं जातं, असं पाटील यांनी सांगितलं. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पणत्या, आकाशकंदील असं साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येते. त्या विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. नमस्कार,
मी डॉक्टर सुरेखा पाटील, संस्थापिका आणि अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट, बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांची संस्था, जी तालुका पेण आणि जिल्हा रायगडमध्ये आहे. या संस्थेमध्ये ही संस्था गेली 21 वर्षापासून यशस्वीपणे आपल्या पेणमध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमध्ये बौद्धिक अक्षम जे विद्यार्थी आहे ते 58 गावांमधून येतात आणि केवळ ती एकाच तालुक्यातली नसून 4 तालुक्यांमधून येतात. जसं पेण आहे, खालापूर, उरण आणि अलिबाग अशा 4 तालुक्यांमधून हे विद्यार्थी 58 गावांमधून संस्थेमध्ये येतात. संस्थेमध्ये एकूण 4 विभाग आहे. अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, जिथे 0 ते 3 वयोगटातले विद्यार्थी आहेत. सुमंगल शाळा, ज्याच्यामध्ये या संस्थेमध्ये 3 ते 18 वयोगटापर्यंतचे विद्यार्थी आहेत. एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, ज्याच्यामध्ये 18 ते 46 वयोगटातील प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत आणि विशेष टीचर ट्रेनिंग सेंटर, लाईट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर, असे एकूण 4 विभाग आहेत. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम संस्थेमध्ये होत असतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर राष्ट्रीय सण आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत असतात. स्पेशल ऑलिम्पिक्स भारतमध्ये हे विद्यार्थी भाग घेत असतात. नॅशनल लेवल पर्यंत खेळून आलेले हे विद्यार्थी आहेत. जसं पॉवर लिफ्टिंग आहे, त्यानंतर बास्केटबॉल आहे, हँडबॉल आहे, अशा विविध खेळांमधून प्रावीण्य मिळवलेले हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक देखील नॅशनल कोच आहेत. अशा या ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला दिवाळी सण साजरा करत असतो, त्या ह्याच्यामध्ये मुलांनी विविध पणत्या, इतर शोभिवंत वस्तू, अशा विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. आणि हा जो सण आहे त्यांचा, दिवाळीचा जो सण आहे, तो एक पणती आपण विकत घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद, त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये या सणाचा जो आनंद निर्माण होणार आहे, तो खरोखर अतिशय अतिशय म्हणजे उत्तम आहे आणि त्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपला देखील खारीचा वाटा असणार आहे. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त ज्या विविध रंगीबेरंगी आकर्षक अशा पणत्या तयार केलेल्या आहेत, कंदील आहेत, त्यानंतर ज्यूट बॅग्स आहेत, त्यानंतर आणखी इतर शोभिवंत ज्या वस्तू आहेत, फुलं आहेत, पायपुसण्या आहेत, काथ्यापासून तयार केलेल्या ज्यूटच्या बॅग्स आहेत, अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला खरोखर मनापासून आवडतील. आणि आपण नेहमीच असं म्हणतो की हे विद्यार्थी कुठेतरी कमी आहेत, परंतु इकडे आल्यानंतर, यांच्या या वस्तू विकत घेतल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरोखर ते कमी आहेत की आपण कुठेतरी कमी आहोत. कारण या वस्तू ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, त्या प्रत्येकाला तयार करणं इतकं सोयीस्कर नसतं किंवा ते येत नाहीत, परंतु या विद्यार्थ्यांनी मात्र अतिशय मनापासून आपले कष्ट त्यामध्ये दिलेले आहेत. अक्षमतेपासून सक्षमतेकडे नेण्याचा संस्थेचा एक मानस आहे या विद्यार्थ्यांना. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या मार्केटमध्ये विकून त्यांना त्यांच्या पायावरती आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याचा संस्थेचा एक मानस आहे. आणि ज्या वस्तू ही विद्यार्थी तयार करतात, त्यातून त्यांना मानधन देखील दिलं जातं. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आपण खरोखर त्यांना आपल्या पायावर उभं करून त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास देण्यासाठी तुमच्या सारख्या जी म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारी संवेदनशील व्यक्ती आहे, त्यांची खरोखर गरज आहे, ज्यांना यांच्याबद्दल आत्मीयता आहे, जिव्हाळा आहे. आमची आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ज्या पणत्या आहेत आणि इतर शोभिवंत वस्तू या दिवाळी सणानिमित्त नक्कीच विकत घ्याव्यात आणि संस्थेला सुद्धा आपण भेट द्यावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना देखील त्यांनाही उत्साह वाढेल, त्यांनाही आत्मविश्वास त्यांचा जो आहे तो उंचावेल. सुहित जीवन ट्रस्ट संस्थेचा जो पत्ता आहे तो आहे दामोदर नगर, चिंचपाडा, आगरी समाज हॉलच्या जवळ, तालुका पेण आणि पिनकोड नंबर आहे 402-107. आपल्याला या जे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत, ज्याचे फोटोज, व्हिडिओज आम्ही आपल्याला शेअर करू, त्यासाठी जर आपल्याला त्या विकत घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे श्री वरुण पाटील सरांचा. श्री वरुण पाटील यांचा मोबाईल नंबर आहे 9004200970. परत एकदा मी रिपीट करते, 9004200970. नक्कीच आपण या विद्यार्थ्यांना आणि संस्थेला व्हिजिट करा आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने जे तयार केलेले आहेत, तर आपला देखील खारीचा वाटा त्यांच्या योगदानामध्ये, म्हणजे त्यांची दिवाळी सण आनंदाने साजरी होण्यासाठीचा एक मोलाचा वाटा ठरेल. धन्यवाद.
पालम शहरात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं शहरातील टेक गल्ली रोहिदास नगरमध्ये पाणी साचले। त्यामुळे अनेकांचे संसारोपयोगी वस्तू आणि अन्नधान्य पाण्यात वाहून गेले। पालम येथील दलित नेते वैजनाथराव हाती अंबिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। नुकसानग्रस्त कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना आधी शासनानं मदत करावी आणि नंतर फोटोशूट करावं असा टोला हाती अंबिरे यांनी लगावलाय। शेतकरी वाचला तरच देश वाचेल असं वैजनाथ हाती अंबिरे म्हणाले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। पालम शहरामध्ये गुरुदास 4-5 संत गुरु रोहिदास महाराज नगरमध्ये केशव फुलपगार यांच्या घरामध्ये व इतर सर्व कर्मकार बांधवांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळं त्यांच्या घराचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं अजून कुठलीच मदत पोहोचलेली नाही किंवा सहानुभूती म्हणून त्यांना शासनाच्या वतीनं अजून शासनाचा एकही महसूल विभागाचा प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही। ही भयजनक परिस्थिती पालम शहरामध्ये कधीच झाली नव्हती। ती आज पालम शहरामधील आमचा हा दलित समाज या ठिकाणी नदीच्या काठावरती सरा त्याचा संसार होऊन गेलेला आहे। परंतु दुर्यावरच्या बांधावर जाऊन फोटो काढण्याचं जे काम महाराष्ट्र शासनाचं मंत्रिमंडळ करत आहे, माझी मंत्रिमंडळाला, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि या परभणी जिल्ह्याच्या कलेक्टरला विनंती आहे, तुम्ही फोटोशन करण्यापेक्षा गरीबातल्या गरीब माणसाला कशी मदत करता येईल आणि तो गरीब माणूस संकटात कसा सापडला आहे त्याला वाचवता येईल याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे। आणि कसलेही पंचनामे न करता, कसलाही पाठपुरावा न करता जो गरीब आहे त्यांना तात्काळ, जे पीडित ग्रस्त आहे त्यांना मदत शासनानं तात्काळ देण्याची व्यवस्था करावी अशी आमच्या संबंध पालमवासीची विनंती आहे। त्याचबरोबर पालम तालुक्यामध्ये शेतकऱ्याचंही प्रचंड प्रमाणामध्ये रात्रच्या ढगफुटीमुळं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसानसुद्धा शासनाच्या मदतीने सुद्धा भरून न निघणार आहे। यासाठी शासनानं, मायबाप सरकारनं आम्हा शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबातील ज्या लोकांचे घर वाहून गेले त्यांचं पुनर्वसन करणं महत्त्वाचं आहे। म्हणून कसलाही GR शासनाचं पत्रक हे न पाहता या लोकांना पालम शहरामध्ये ज्या ठिकाणी जागा आहेत सरकारच्या त्या ठिकाणी यांना घरकुल देऊन यांचं पुनर्वसन करण्याची व्यवस्था सुद्धा शासनानं करावी। कारण जर आज देश आपला 75व्या वर्षी पार करतोय, शताब्दी पार करतोय, परंतु हा आमचा समाज यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड महामंडळाची ओळख गेल्या 50 वर्षांपासून अग्रेसर डेपो म्हणून झाले। याच डेपोमध्ये सध्या श्रीमती प्रमोदिनी केनायके यांनी उमरखेडमध्ये पदभार स्वीकारल्यापासून विकासात्मक कामं करून एक नावलौकिक मिळवलाय। त्याचबरोबर सगळ्या ST महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतनाची अडचण भासू दिली नाही। अगदी वेळच्या वेळी त्यांचं वेतन देऊन त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली। त्या जोरावर सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद आणि विश्वास देऊन यवतमाळ जिल्ह्यामध्ये उमरखेड ST आगार अग्रेसर करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला। आता प्रवाशांची गरज लक्षात घेऊन पुन्हा एक अनोखा ST प्रवास अंमलात आणण्यात आलाय। ते म्हणजे ढाकणी ते माहूर बस प्रवास सुरू करण्यात आलाय। सुरुवातीपासूनच ज्यांची मागणी होती ती प्रत्यक्षात अंमलात आणून सगळ्यांनाच देवदर्शनासाठी मार्ग मोकळा आणि सोयीस्कर करून दिलाय। याबद्दल उमरखेड तालुक्यातील ढाणकी आणि आजूबाजूच्या 20-25 खेड्यांमधून लोक प्रमोदिनी यांचं अभिनंदन करतायत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। आज झालेल्या अतिवृष्टीनं उमरखेडच्या विकासाचा फज्जा उडालाय। इथल्या प्रत्येक रस्त्यावर आणि विभागात पावसाचं पाणी साचलंय। करोडोचा निधी वापरून केलेली रस्त्याची कामं पावसाच्या पाण्यात वाया गेलेत। यावरून ठेकेदारांनी आणि इंजिनियरनी कामं किती मजबूत केलीत हेच या निसर्गाच्या अतिवृष्टीनं चव्हाट्यावर आणलेलं आहे। नाल्यात पाणी साचलंय, रस्त्यात खड्डे पडलेत। रहीमनगर, ताजपुरा वॉर्ड, अब्रार कॉलनी, शाह कॉलनी, नाग चौक, ढाणकी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, माहेश्वरी चौक अशा अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। लोकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी घुसत असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते कुठेही फिरताना दिसले नाहीत। या निकृष्ट कामाचा त्रास जनतेला होतोय। त्यामुळे इथल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय।
सत्ताधारी म्हणतात आम्ही करोडोचा निधी खेचून आणलाय, विकास केलाय. आता निसर्गाच्या दणक्यानं हा विकास उघडा पाडलाय. त्यामुळे कुठे गेला निधी? सत्ताधारींच्या घशात की अधिकारी ठेकेदारांच्या खिशात? असे प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. नागपूर परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त श्री मदने यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार लकडगंज पोलीस अधिकारी अंमलदार आठवले आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत घटनास्थळी गेले असता राजस्थानची अल्पवयीन मुलगी रस्त्यावर मिळाली. तिची चौकशी केली असता तिनं पोलिसांना सांगितलं की राजस्थानच्या शंकरपूरमध्ये राहणाऱ्या शुभम उर्फ ओरिया मनोरिया झंझावत यानं लग्नाचं आमिष दाखवून नागपूर इथं तिला घेऊन आला आणि त्यानंतर त्यानं गंगा जमुना वेश्या व्यवसायात एका ओळखीच्या व्यक्तीकडे तिला ठेवण्याचा प्रयत्न केला. ही सर्व माहिती तिनं पोलिसांना सांगितली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक करण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. नागपूर शहरमध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ऑपरेशन शक्ती ही मोहीम सुरू आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल, लॉजेस तसेच ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय किंवा महिलांचे अत्याचाराचे गुन्हे घडतात त्या ठिकाणी पोलिसांचं जास्त ते सतर्क लक्ष आहे. काल दिनांक 26/9/25 रोजी परिमंडळ 3चे माननीय पोलीस उपायुक्त श्री मदने साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली. ती माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी पोलीस अधिकारी अंमलदार पाठवले. तिथे एक राजस्थानची अल्पवयीन मुलगी रोडवर मिळाली. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने जे सांगितले तिला एका व्यक्तीने यातील आरोपी जो आहे शुभम उर्फ पोरिया मनोरिया झंझावत राहणार शंकरपूर जिल्हा बुंदी राजस्थान याने तिच्यासोबत लग्न करतो असे तिला आमिष दाखवून नागपूर येथे घेऊन आला आणि त्यानंतर त्याने तिला गंगा जमुना येथे घेऊन गेला. तिथे त्याच्या पूर्वीचे ओळखीचे जे महिला होत्या त्यांच्याकडे त्याने तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला असे तिने माहिती दिली. त्यावरून आम्ही तिच्या तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीला अटक करून आरोपीला आम्ही 7 दिवसाचा PCR मागितलेला आहे. माननीय न्यायालयाकडून जो कालावधी मिळेल त्यामध्ये पुन्हा विचारपूस करून अजून त्याची कोणी सहकारी आहेत काय किंवा काही त्यांचा असा एखादा MOB आहे काय, अशा प्रकारचे पूर्वी पण त्यांनी काही गुन्हे केले होते का, याचा सविस्तर सखोल तपास केल्यानंतर जर आरोपी जास्त असतील तर त्यानुसार कारवाई करण्यात येईल. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात 30 ते 40 वर्षांपूर्वी भंडारा ग्रामीण बँक नावानं शाखा उघडून ग्रामीण बँकेचं जाळं पसरवण्यात आलं. सगळे व्यवहार सुरळीत चालत असतानाच 20-25 वर्षांनंतर बँकेचं कोकण ग्रामीण बँक अशा नावानं बदल करण्यात आला. त्यानंतर आता कोकण बँक ग्रामीण बँक असलेलं नाव हे बदलून हल्लीच 2025 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक असं नाव बदलण्यात आलं. कोकण ग्रामीण बँक असलेलं नाव बदलण्यासाठी ग्रामीण बँकेतील देवाणघेवाणीचे व्यवहार 5 ते 6 दिवस बंद ठेवण्यात आले. नाव बदल झाल्यानंतर देवाणघेवाणीचा व्यवहार सुरू झाला. मात्र 5-6 दिवस बंद असलेल्या व्यवहारामुळे लाखादूर तालुक्यातील बारभा परिसरातील दिव्यांग, विधवा तसंच श्रावणबाळ योजनेचे निवृत्त वेतनाचे खाते या बँकेत असल्यामुळे 70-80 वर्षांच्या वृद्धांना सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रांगेमध्ये ताटकाळात उभं राहावं लागलं. जिल्ह्यातील आणि बारभा परिसरातील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी तसंच जिल्हा प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कयाधू नदीवरील डोंगरगाव पूल पाण्याखाली गेलाय.
नदीच्या दोन्ही बाजूनं 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पाणी भरले. पूर्ण शेती पाण्याखाली गेले. इथले शेतकऱ्यांची मुलं यांनी न्यूज मराठी 24/7 वर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंजाब सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्या, निवडणुकीमध्ये आश्वासन दिले त्याप्रमाणे 7/12 कोरा करा आणि शेतकऱ्याला भरीव मदत द्या अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहो हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावी. आपण पाहतो कयाधू नदी दुथड्या भरून जात आहे आणि पूर्ण नदीचं पात्र सोडून ही नदी जवळपास 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटरपर्यंत शेतात पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्याच्या. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे ते शेतकरी आपल्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. काय म्हणता दादा? सर, माझी शेती तुम्ही पाहू शकता. ही या साईडला माझी शेती आहे व नदी दुथडी वाहत असल्यामुळे माझ्या शेतीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी गेलेलं आहे. त्यामुळे माझ्या सोयाबीन व तुरीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे व त्यामुळे माझी दिवाळी व दसरा साजरा करणं खूप कठीण झालेलं आहे. त्यामुळे मी शासनाला एकच सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत जाहीर करावी व हेक्टरी 50,000ची मदत करावी. मी ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. आपल्यासोबत शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. भैया, काय नाव आहे तुझं? माझं नाव आनंद सागर आकोशकर आहे. आणि काय म्हणतो तू? हे पाणी कधी पाहिलं तू असं? नाही, मी अजून 15 वर्ष झाली मला मी कॉस पाहिलं नाही. किती शेती आहे तुझ्याकडे? अडीच एकर आहे. 2.5 एकर. शेतामध्ये पाणी आहे का? हो आहे. बरं, आता मला सांग, तुझे आई वडील असतील, आजोबा असतील, शेतीबद्दल काय बोलतात? ते म्हणतात 3-4 वर्ष आता पुढे पीक येईल नाही येईल याची काही गॅरंटी देता येत नाही आणि पुन्हा शक्य पण नाही. आता हे पाणी असं झालेलं आहे, जमिनीत खूप पाणी रुतलेलं आहे, ते जमत नाही तसे. देशाचे पंतप्रधानाला काय म्हणतो तू? मी त्यांना म्हणतो की आता मदत करा सर्व जनतेची. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही काय म्हणतात? मी म्हणतो तुम्ही जनतेचे पालक आहात, तर तुम्ही त्यांना मदत करायला पाहिजे. या टायमाला जसे सर्व पालक त्यांच्या मुलांना मदत करतात तसे आता सर्व पालकांना तुम्ही मदत करायला पाहिजे. आता तरी योग्य वेळ आलेली आहे की नाही? योग्य वेळ आलेली आहे आता त्या गोष्टीची. आणि हे या बालकाचं मुख्यमंत्री साहेबांना ऐकून तात्काळ 7/12वरची कर्जमाफी करून पंजाब सरकारप्रमाणे भरीव मदत द्यावी का? हो, द्यायच पाहिजे. आपल्या महाराष्ट्र देश इतका चांगला देश, उत्कृष्ट देश आहे, तर द्यायच पाहिजे ती मदत. धन्यवाद भैया. सांगा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार सांगत आहेत की पैशाचं सोंग करता येत नाही, तर आपलं मत काय आहे याच्यावर? मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एकच सांगू इच्छितो. मी एक नवयुवक शेतकरी आहे व हा आपला महाराष्ट्र राज्य व भारत देश हा कृषीप्रधान देश कशामुळे आहे मला सांगा. जर तुम्ही शेतकऱ्यांना जर मदत करू नाही इच्छिता तर मग कृषीप्रधान कसे म्हणायचे? व तुम्ही म्हणता की पैशाचं सोंग करता येत नाही, तर मग कशाचं सोंग करायचं आम्ही? काय करायचं आम्ही? मला तुम्ही कळवा. तुम्ही पाहू इच्छिता इथं भरपूर प्रमाणामध्ये पाणी झालेलं आहे, मोठे नुकसान झालेलं आहे, तर मग तुम्ही मला सांगा कशाचं सोंग करायचं आम्ही? तुम्ही मला काय सांगू शकता? आणि मला सांगा, आपल्यासोबत ज्या पोटतिडकीनं हे शेतकरी बोलत आहेत आणि निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने सर्वांना आश्वासन दिलं होतं की 7/12 कोरा करू, 7/12 कोरा करू, आणि शासनामधले आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सर्व मंत्रिमंडळ सांगत आहे की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. आणखीन कोणती योग्य वेळ यायची आहे? मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांना सांगू इच्छितो की सध्या ती स्थिती उद्भवली आहे आणि ती स्थिती उद्भवल्यामुळे तुम्ही आता तुमचे टाईम आलेला आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून टाकायची आणि ती कर्जमाफी तुम्ही करावी ही माझी कळकळीची विनंती आहे व शेतकऱ्यांना लवकरात लवकर दसरा दिवाळी साजरी करण्याकरिता मदत द्यावे ही माझी विनंती आहे. आता मला सांगा, आपण या शेतकऱ्याच्या सोबत आहो.
शेतकरी हा आसमानी सुलतानी संकटानं होरपळलेला आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आपण ऐकलेल्या आहेत. तरी शासन किंवा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडून काहीतरी मदत घ्यावी, काहीतरी त्यांच्याकडे जाऊन मागणी करावी. आपण सांगत होतो की आपल्याला डबल इंजनचं सरकार पाहिजे, डबल इंजनचं सरकार पाहिजे. सर्व शेतकरी असतील, आज 3 महिने झाले मजुराच्या हातालासुद्धा काम नाही. न्यूज मराठी 24/7 हे ग्राउंडवर जाऊन प्रत्येक जागी जाऊन या शेतकऱ्याचे हाल जाणून घेत आहे. तरी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, आपण मोठे मोठे होल्डिंग्स लावता, बॅनर लावता, असे शेतकऱ्यासाठी काहीतरी भरीव मदत करा, जेणेकरून की शेतकरी हा जगला पाहिजे. आता शेतकऱ्यापुढे कोणता पर्याय निवडावं हे सुद्धा कळून नाही राहिलं. शेतकऱ्याला जगावं की मरावं, त्यांनी दिवाळी कशी करावी, दसरा कसा करावा आणि त्यांनी त्याचा उदरनिर्वाह कसा करावा. आज मुलाबाळाचं शेतकऱ्याच्या शिक्षण अडचणीत आलेलं आहे. शिक्षणाचे दिवस आहे, त्याचं शिक्षण पूर्ण कसं करायचं, काय करायचं या चिंतेमध्ये शेतकरी आहे. आणि आपण कुठल्याही प्रकारची वाट न पाहता आज विदर्भामधला शेतकरी असेल, मराठवाड्यामधला शेतकरी असेल, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी असेल, जळगाव खान्देशचा शेतकरी असेल, हा वाट पाहतोय मुख्यमंत्री साहेब आपल्या घोषणेची. की आपण निवडणुकीपूर्वी घोषणा दिली होती 7/12 कोरा, 7/12 कोरा, 7/12 कोरा. आज जे काय आहे ते आपण 7/12 कोरा करून या शेतकऱ्याला दिलासा द्या. धन्यवाद. न्यूज मराठी 24/7 प्रतिनिधी संतोष आडे. आपण पाहतो आहे ही परिस्थिती आहे. ही नदी आहे आणि 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत पाणी पूर्ण शेतामध्ये वाहत आहे. या गावाला पूर्ण वेढा पडलेला आहे पाण्याचा. गाव माळावर असल्यामुळं काही घरामध्ये पाणी गेलं नाही, पण गावाच्या आजूबाजूला जर काही गरीब माणसाची घरं असतील तर 100% त्या घरातसुद्धा पाणी गेलेलं आहे. तरी प्रशासनाने दखल घेऊन, दादा 1 मिनिट इकडे या. दादा, आता या नदीवर जवळपास 3 ते 4 वेळा पूर आलेला आहे आणि पंचनामे झाले का कुठले? या अगोदर शासनाने पंचनामेचा GR काढला होता व पंचनामे करण्यासाठी तलाठी साहेब आपल्या गावामध्ये आले होते. सध्या स्थितीमध्ये त्यांनी पंचनामे केले आहे, पण त्यात सध्यापुरती काय आम्हाला मदत ही मिळालेली नाही आहे. फक्त GR निघालेला आहे व GR निघाल्याच्या नंतर मदत किती वेळात निघेल याची काही शाश्वती आम्हाला नाही आहे. तरी शासनाने लवकरच याची दखल घ्यावी व सर्व शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मदत द्यावी ही नम्र विनंती. सगळ्याचं म्हणणं आहे का मदत द्यावी का? कर्जमाफी करावी का? भरीव मदत द्यावी. पंजाब सरकारने 50,000 रुपये हेक्टरी मदत दिलेली आहे. 40,000 रुपये जर कोणाचे घर पडले त्याच्यासाठी दिलेले आहे आणि बियाण्यासाठी पण करोडो रुपयाची मदत दिलेली आहे. त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासन करेल का? आणि निश्चितरित्या करेल, कारण भारत देशातील महाराष्ट्र राज्य हे आर्थिकदृष्ट्या सर्वबळ आहे व पंजाब राज्य जर ही गोष्ट करू शकते तर महाराष्ट्र राज्य अवश्य करेल. व मला देवेंद्र फडणवीस साहेबाकडून व तसेच अजितदादा असेल किंवा आपले एकनाथ भाऊ शिंदे असतील यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहे की त्या जरूर ती मदत करतील. मग आपलं म्हणणं काय की आता मला सांगा, 237चं बहुमत आहे महाराष्ट्र शासनाकडे, 237चं बरोबर आहे. जेणेकरून विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता सुद्धा नाही, तर आता अडचण कोणाची आहे यांना घोषणा करण्याची? कुणाचीही अडचण नाही, कारण यांचं राज्यामध्येही सरकार आहे, केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे. तरी त्यांनी तात्काळ मदत करणे ही त्यांची गरज आहे व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणे ही आमची भावना आहे आणि ती भावना समजून त्यांनी आम्हाला लवकरात लवकर मदत करावी हीच एवढी विनंती करतो मी. ठीक आहे बेटा, मला सांग. बोल अरे बोल भैया, बोल. ए बोला रे, बोलायचं शिका. बोल ना. शेतकरी आहे तू, शेत आहे तुझ्या घरी? नाही का? बरं जाऊ दे, चाल ठीक आहे. शेत आहे का रे? शेत आहे का? ए ऐक भैया, ऐक. काय नाव आहे तुझं? नाव काय? शिवराज आकोशकर. मला सांग भैया,
तुझ्या घरी शेती आहे? हो आहे. शेती कोण करते? पप्पा करतात तुझे? वडील शेती करतात, वडील बरोबर करतात. आहे? आणि मला सांग, तुझं शिक्षण असेल, तुझ्या सर्व घराचा उदरनिर्वाह असेल, हे शेतीवर आहे. आज शेती जर नाही पिकली तर तुला काय वाटते? दुःख होते. शाळा कशी शिकावं, पैसे कसे भरावं शाळेचे, होय सगळं सोयाबीनवरच आहे आमचं. दिवाळी दसरा आहे की नाही, सगळं सोयाबीनच आहे आमचं. दिवाळी दसरा शाळेची फी भरावं लागते आम्हाला, आहे की नाही. बरं बरं, ठीक आहे. कसं आहे, या लहान लहान मुलांना फक्त पाणी दिसते आहे आणि आता हे पाणी पाहणार आहे. पण ज्या आईवडिलांना मुलाची काळजी आहे, त्याच्या मुलीची काळजी आहे, त्या आईवडिलांना, त्या शेतकऱ्यांना सरकारने खरोखरच मदत द्यावी. धन्यवाद. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस स्टेशन पोफाळी हद्दीतील ग्राम गगनमाळ इथं शुक्रवारी दुर्गोत्सव निमित्त गावातील महिलांची तसंच शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये शासनानं उत्सवामध्ये ठरवून दिलेल्या अटी, नियम आणि निर्देशांची माहिती देण्यात आली. सोशल मीडिया, गावात दारूमुक्ती, महिलांविषयक आणि लहान बालकांविषयक गुन्हे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आलं. बैठकीत 70 ते 80 महिला तसंच विद्यार्थी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. यवतमाळमध्ये सुकळी जहागीर कृषीधन दुग्ध उत्पादन असोसिएशनची 2024-25 ची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. तसंच वर्ष 2024-25 चे दूध भाव फरक टक्का 1 प्रमाणे 1,42,654 एवढं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून डॉक्टर इंगळे यांनी दूध उत्पादकांना पशु व्यवस्थापनाबद्दल सखोल मार्गदर्शन केलं. तसंच बळीराजा दूध उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष देवानंद मोरे, गावचे सरपंच अनिल जाधव, गावची तंटामुक्ती अध्यक्ष अशोक वानखेडे आणि कृषी तज्ज्ञ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वर्षभरात दुधाची झालेली उलाढाल हिशोब दूध उत्पादकांसमोर वाचण्यात आला. तसंच पहिल्या 10 उत्पादकांना प्लास्टिक टोपले वितरित करण्यात आले. सर्व दूध उत्पादकांनी दूधभाव फरक मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी. नागपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त बर्डी व्हरायटी चौक इथं काल पथसंचलन करण्यात आलं. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, राजेश लोया आणि श्रीधर घाडगे यांच्या उपस्थितीत नागपूर शहराच्या विविध भागातून आलेल्या स्वयंसेवकांचा शिस्तबद्ध पद्धतीनं वाद्यांच्या तालावर पथसंचलन करण्यात आलं. सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून पथसंचलनाला सुरुवात झाली. ठिकठिकाणी पथसंचलनावर पुष्पवर्षाव करण्यात आला. भारत माता की जयच्या घोषात नागरिकांनी परिसर निनादला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा शताब्दी पथसंचलनासाठी उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी. नांदेड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे नांदेड देगलूर दरम्यान टाकळीजवळ रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे कालपासून वाहतूक बंद आहे. आज सकाळी एक पिकअप वाहन पाण्यातून घेऊन जात असताना 2 व्यक्ती आणि पिकअप वाहन पाण्यात अडकलं. ही माहिती मिळताच पोलीस स्टेशन रामतीर्थचे सपोनी विक्रम हराळे आणि टीम घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीनं नारायण बारवाल आणि गोविंद बारवाल यांना बाहेर काढून त्यांचे जीव वाचवण्यात आले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी. परभणी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लक्ष्मीनगर, भारतनगर, शाहूनगर, नेहरूनगर या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे अनेकांच्या घरांचं नुकसान झाले तर काही घरांची पडझड झाली. या आपत्तीग्रस्त भागांची वंचित बहुजन आघाडी युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत परभणीचे तहसीलदार यांना फोन करून परिस्थितीची माहिती देत नागरिकांना तात्काळ मदत करण्याचं आवाहन केलंय. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांनी धीर देत तातडीनं मदतीची प्रशासनाकडे मागणी करू अशी हमी दिली. जनतेसोबत वंचित बहुजन आघाडी सदैव राहील असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. खोला की मंगे भरला सुद्या तुला काय हो गेलं काय घरात भाऊ यांच्या पुढे भाऊ त्या भाऊ इकडे आण तुम्ही मला काय करावं होता पण आता इलाज आहे का भाऊ आपल्या समोर काय टेन्शन घ्यायचं नाही नाही केले तर आपण आपण त्याला आता फोटो टाकणार काढून कोणाकोणाच्या घरात पाणी गेले, पत्र गळाले, तुटले फुटले ते खोला की मंगे भरला सुद्या तुला काय हो गेलं काय घरात भाऊ यांच्या पुढे भाऊ त्या भाऊ इकडे आण तुम्ही मला काय करावं होता पण आता इलाज आहे का भाऊ आपल्या समोर काय टेन्शन घ्यायचं नाही नाही केले तर आपण आपण त्याला आता फोटो टाकणार काढून कोणाकोणाच्या घरात पाणी गेले, पत्र गळाले, तुटले फुटले ते